स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र बोर्डचं क्लास 9वीचा जो सेकंड चॅप्टर आहे तो म्हणजे द फन दे हॅड या पोएमचं वॉर्मिंग अप, त्यामधील चिटचॅट असेल, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी यांचे उत्तर प्रश्नोत्तर आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला द फन दे हॅड या लेसनची काय दिसेल, तुम्हाला लिंक दिसेल, त्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्ण लेसन अभ्यासू शकता. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही काय करू शकता तर इयत्ता 9वीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये मिळतील. वाटलंच तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे 9वीच्या क्लासची, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व 9वीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शनला निश्चित भेट द्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. द फन दे हॅड या लेसन जो आहे दुसरा, त्याचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी समजून घ्यायला, त्याचे उत्तर समजून घ्यायला. द फन दे हॅड त्यातील वॉर्मिंग अपला आपण सुरुवात करतो आहोत. चिट चॅट त्यातला पहिला प्रश्न आहे. आता हे जे प्रश्न असतात ते मुलांनी स्वतः लिहायचे असतात. मी तुम्हाला इथे फक्त गाईड करतोय की अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहिले तरी चालतील. डिस्कशनचा तो एक भाग आहे. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल चांगलं असं काय आवडतं? आन्सर: आय लाईक माय स्कूल सो मच. मला माझी शाळा खूप आवडते. आय लाईक टीचर्स हू टीच मी सो एन्थुझियास्टिकली अँड गिव्ज लाईफ लेसन. मला माझे टीचर्स आवडतात जे काय करतात तर खूप उत्साहाने आम्हाला शिकवतात आणि गिव्ज लाईफ लेसन, आणि जे आम्हाला काय करतात तर लाईफ लेसन म्हणजे जीवनाचे जे लेसन्स आहेत ते आम्हाला ते शिकवतात. जीवनात उपयोगी पडणारे जे लेसन्स असतील, पाठ असतील ते आम्हाला ते शिकवतात. एन्थुझियास्टिकली म्हणजेच उत्साहाने. आय लाईक स्पोर्ट, म्युझिक अँड डान्स पिरियड्स. मला स्पोर्ट्स, म्युझिक आणि डान्स पिरियड्स आवडतात. आय लाईक माय स्कूल बिल्डिंग. मला माझी शाळेची बिल्डिंगसुद्धा आवडते. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. तुम्हाला आणखीन काही आवडत असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. डू यू थिंक स्कूल इज फन? तुम्हाला असं वाटतं का स्कूल हे एक फन आहे, म्हणजे गंमत किंवा आनंद देणारी गोष्ट आहे? आन्सर: येस, आय थिंक दॅट स्कूल इज फन बिकॉज सो मेनी ॲक्टिव्हिटीज आर देअर इन स्कूल विच गिव्स प्लेजर टू अस. होय, मला असं वाटतं की स्कूल जे आहे ते एक फन आहे, म्हणजे आनंद देणारी जी जागा आहे. कारण सो मेनी ॲक्टिव्हिटीज आर देअर, कारण खूप अशा ॲक्टिव्हिटीज तिथे असतात, शाळेमध्ये असतात. विच गिव्ज प्लेजर टू अस, जे आपल्याला काय करतात तर आनंद देण्याचं काम करतात. त्यामुळे स्कूल हे काय तर फनचं ठिकाण आहे. विच इज द पार्ट ऑफ दॅट यू डोंट लाईक? शाळेची कुठली गोष्ट आहे तुम्हाला आवडत नाही? तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता आय डोंट लाईक द पार्ट दॅट इज, मला जे पार्ट आवडत नाही त्यामध्ये पनिशमेंट आणि शाउटिंग इन स्कूल. शाळेमध्ये दिली जाणारी पनिशमेंट, शिक्षा आणि शाउटिंग म्हणजे आरडाओरड जे असेल, शिक्षक जे आरडाओरड करतात मुलांवर किंवा मग मुलं जे गोंधळ घालतात ते मला आवडत नाही. हे आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? तुम्हाला शिक्षकांनी किती वेळ टेस्ट दिली पाहिजेत? टेस्ट म्हणजे चाचणी आपण ज्याला म्हणतो, परीक्षा एक प्रकारची. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता टीचर शुड गिव्ह अस टेस्ट वन्स इन अ मंथ. शिक्षकांनी आमची मंथमध्ये एकदा टेस्ट घेतली पाहिजेत. दे कॅन ऑल्सो गिव्ह अस टेस्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ एव्हरी टॉपिक, किंवा मग ते आम्हाला काय करू शकतात, टेस्ट देऊ शकता आफ्टर कम्प्लिशन ऑफ एव्हरी टॉपिक. प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर शिक्षकांनी टेस्ट घेतली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. वॉर्मिंग अप जे आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की क्लासिफाय. जरी क्लासिफाय करायचं म्हणजे काय तर आपलं डिस्ट्रीब्यूट करायचं, विभागणी करायची आहे काही वर्ड्सची. तर कशामध्ये कॉलम बनवायचे 3: ॲनिशियंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक. ॲनिशियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजेच आधुनिक, आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात होईल अशी गोष्ट. ओके, तर मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर न सांगता काय करणार आहे तर हे क्लासिफाय करणार आहे डायरेक्टली. म्हणजे ॲनिशियंट बायसिकल समजा, तर बायसिकल कशामध्ये येईल? मॉडर्नमध्ये येईल. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतोय. ते सुरुवात करूया. बायसिकल्स ते येईल मॉडर्नमध्ये, व्हील्स ते येईल ॲनिशियंटमध्ये. ओके, आतासुद्धा वापरतो आहे आपण, पण त्याला आपण व्हील्सला आपण म्हणू शकतो की ॲनिशियंटमध्ये त्याचा शोध लागलेला आहे प्राचीन काळातला. बुलक कार्ट्स, ओके, बुलक कार्ट्स सुद्धा येईल कशामध्ये तर ॲनिशियंटमध्ये येईल. आतासुद्धा वापरतो आहे म्हणजे आपण मॉडर्नमध्ये पण त्याला मॉडर्नमध्ये पण लिहू शकतो, व्हील्सला आपण मॉडर्नमध्ये पण लिहू शकतो. टार रोड्स, जे की टार रोड्स आहेत ते निश्चितच मॉडर्नमध्ये येईल. शिप्स ते सुद्धा मॉडर्नमध्ये येईल. कम्प्युटरसुद्धा कशामध्ये येईल? मॉडर्नमध्ये येईल. ओके,
फ्लॉपी डिस्क हे सुद्धा मॉडर्नमध्ये येणारी गोष्ट आहे. ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स हे सुद्धा मॉडर्नमध्ये येणारी गोष्ट आहे. त्यानंतर आहे टेलिफोनसुद्धा कशात येणार आहे तर मॉडर्नमध्ये येणारी ती गोष्ट आहे. बुक्स ॲनिशियंट आणि मॉडर्नमध्ये तुम्ही लिहू शकता, मॉडर्न म्हणजे आधुनिकमध्ये. व्हॅक्यूम क्लीनर मॉडर्न गोष्ट आहे. अम्ब्रेलाज मॉडर्न आहे. अर्थ अँड स्टोव येईल ॲनिशियंटमध्ये. ओके, मातीपासून बनवलेला जो स्टोव असतो त्याला अर्थ अँड स्टोव्ह असं म्हणतात, तर तो येईल ॲनिशियंटमध्ये. फॅन्स तो येईल मॉडर्नमध्ये. जिओग्राफी, ओके, आता जिओग्राफीसुद्धा येईल कशामध्ये तर मॉडर्नमध्ये. बुलेट ट्रेन, ओके, फ्युचरिस्टिक आहे. बऱ्याचशा देशात आली पण आपल्या देशात नाही आहे, त्याला मॉडर्नमध्ये आणि फ्युचरिस्टिकमध्ये तुम्ही घेऊ शकता. रोबोट्स फ्युचर, ओके, फ्युचरिस्टिक. हाऊस ड्रॉन कॅरेजेस येईल तुमचं ॲनिशियंटमध्ये. स्पेसशिप फ्युचरिस्टिक. टेलिव्हिजन मॉडर्न. वाईन मिल मॉडर्न. त्यानंतर आहे अर्थ मूव्हर्स, ओके, अर्थ मूव्हर्ससुद्धा येईल कशामध्ये तर मॉडर्नमध्ये. ब्रशेस ॲनिशियंट मॉडर्नमध्ये पण येईल. मोबाईल फोन्स मॉडर्न. नोटबुक्स मॉडर्न. बॉल पेन्स मॉडर्न. वॉल ऑन टॅप मॉडर्न. इलेक्ट्रिक लॅम्प्स फ्युचरिस्टिक मॉडर्नमध्ये तुम्ही लिहू शकता. एअर कंडिशनर्स मॉडर्न. मायक्रोबायोलॉजी मॉडर्न. स्कूल्स ॲनिशियंटमध्ये लिहू शकता, मॉडर्नमध्ये आणि फ्युचरिस्टिक तिन्हीच्यात तुम्ही लिहू शकता. फ्लाईंग कार्स आता हे फ्युचरिस्टिक आहे. टोंगा ॲनिशियंट. होमवर्क त्यामध्ये मॉडर्नमध्ये तुम्ही लिहू शकता, ॲनिशियंटमध्ये पण लिहू शकता. एरोप्लेन्स मॉडर्न. कॅमेराज मॉडर्न. ॲक्सेस ॲनिशियंट प्लस ॲक्सेस ॲनिशियंट म्हणजे पूर्वीच्या काळात वापरलं जायचं, आतासुद्धा वापरलं जातं आहे. मॉर्टर अँड पेस्टर मॉडर्न. हॉट एअर बलून्स मॉडर्न. हेडफोन्स मॉडर्न. टेस्ट्स मॉडर्न. सोलार लॅम्प्स मॉडर्न. इलेक्ट्रिक लॅम्प्स मॉडर्न. कॅन्डल्स ॲनिशियंट प्लस मॉडर्न. ग्रामर मॉडर्न, ओके, आणि ॲनिशियंटमध्ये सुद्धा ग्रामर येत होतं. ओके, तर अशाच प्रकारे तुम्ही त्याला काय करू शकता, क्लासिफाय करू शकता. ओके. सेकंड क्वेश्चन, लिसन टू द प्रोनाऊन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअर सेल्फ. आता शिक्षकांनी काही काय शब्द तर आहे ते तुम्हाला प्रोनाऊन्स करून दाखवायचे आहेत. निश्चित शाळेतली ॲक्टिव्हिटी आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर ऑनलाईन डिक्शनरी जे असते त्याचा वापर तुम्ही ते करू शकता. ओके, तर हे तुम्ही शाळेत करणार आहात. जसं की ग्रँडफादर, जिओग्राफी, सॅटिस्फॅक्टरी, सुपिरियर, प्रोनाऊन्सिंग. त्यानंतर प्रोनाऊन्सिंग नंतर झालं आहे बेचा, नॉनशॅलेंटली म्हणजेच स्पर्श न करता अशा प्रकारे त्याचं तुम्ही ही शब्द तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता. ओके, चला तर आता काय करूया, मार्जिन क्वेश्चनकडे वळूया. मार्जिन क्वेश्चन जे आहे त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस. स्टोरी कधी, म्हणजे जी काही पाठ स्टोरी आपण बघतो ती कधी घडलेली असं दाखवलेलं आहे. तर द इन्सिडेंट इन द स्टोरी, जे इन्सिडेंट आहे, जी घटना आहे स्टोरीमधली, टेक प्लेस ऑन द 17 मे टू 21 57. घटना जी आहे या स्टोरीचा इन्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे कधी तर 17 मे 1957 रोजी, त्यावेळची घटना आहे. व्हॉट डज मार्गी मीन बाय अ रिअल बुक. आता मार्गीने जे काही अ रिअल बुक म्हटलेलं आहे त्याला ते काय आहे. ओके, अकॉर्डिंग टू द मार्गी अ रिअल बुक मीन्स अ प्रिंटेड बुक. आता मार्गीचं जे म्हणणं आहे अ रिअल बुक त्याचा अर्थ होतो अ प्रिंटेड बुक, जे प्रिंट केलेलं आहे, जे आम्ही वापरतो ते. मार्गी अँड टॉमी यूज टेलिफोन्स, व्हॉट आर दे लाईक. आता जी मार्गी आहेत आणि टॉमी आहे ते यूज टेलिफोन्स, ते टेलिबुक्स वापरत आहेत. ओके, तर मग व्हॉट आर दे लाईक. आता हे टेलिबुक्स कसे असतात, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता टेलिबुक्स आर द बुक्स दॅट शोज टेक्स्ट ऑन टेलिव्हिजन स्क्रीन. टेलिबुक्स अशा प्रकारची पुस्तकी जे काय करतात तर टेक्स्ट दाखवतात कशावर तर टेलिव्हिजन स्क्रीनवर, त्याला आपण टेलिबुक्स म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 4, मार्गी यूजेस अ डायरी. मार्गी जी आहे ती डायरी वापरते. व्हॉट वूड इट बी लाईक, ती कशा प्रकारची आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता मार्गीज डायरी वूड बी लाईक ॲन आयपॅड. आता मार्गीची डायरी आहे ती कशासारखी तर आयपॅडसारखी आहे इन द फ्युचर, जी भविष्यामध्ये वापरल्या जाईल तशा प्रकारची. व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स
टूक द टीचर अपार्ट. आता हे जे वर्ड आहे, वर्ड्स कुठले, टूक द टीचर अपार्ट, यापासून आपल्याला काय समजतं? आन्सरमध्ये लिहू शकतो आपण, द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट मीन्स द मेकॅनिकल टीचर सेपरेटेड इन पार्ट्स अँड टेकन अवे टू रिपेअर इट. आता याचा अर्थ असा होतो की जो मेकॅनिकल टीचर आहे सेपरेटेड इट्स पार्ट, त्याचे पार्ट्स काय केले गेले, सेपरेट केले गेले, अँड टेकन अवे टू रिपेअर, आणि त्याला दुसरीकडे नेलं गेलं रिपेअर करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. ओके, त्याचा अर्थ आपण असा येऊ शकतो. विच पार्ट ऑफ द मशीन डीड मार्गी हेट मोस्ट. आता कुठला पार्ट आहे मशीनचा ज्याचा खूप तिरस्कार करते कोण, मार्गी, किंवा करत होती? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू सबमिट हर होमवर्क अँड टेस्ट. आता मार्गी अशा कुठल्या पार्टला, कुठल्या स्लॉटचा ती तिरस्कार करत होती की जिथे काय करायला लागायचं, तिला स्वतःचा होमवर्क आणि टेस्ट सबमिट करायला लागायच्या, त्या स्लॉटचा ती काय करत होती, तिरस्कार करत होती. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट फॉल्ट डीड द इन्स्पेक्टर रिपेअर. आता कुठला फॉल्ट आहे जो इन्स्पेक्टरने रिपेअर केला? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, देअर वॉज अ फॉल्ट इन जिओग्राफी सेक्टर ऑफ द मेकॅनिकल टीचर. जो मेकॅनिकल टीचर आहे त्याच्यामध्ये जे जिओग्राफी सेक्टर आहे, भूगोलाचा जो सेक्टर आहे, त्यामध्ये काही फॉल्ट झाला होता. इट वॉज गिअर्ड अ लिटल क्विक. थोडंसं लवकर तो म्हणजे तो सेक्टर जो आहे तो खूप लवकर समोर जात होता, स्पीड थोडी जास्त होती त्याची. द कंट्री इन्स्पेक्टर रिपेअर्ड इट. आता तो जो काही इन्स्पेक्टर आहे त्याने काय केलं, त्याला रिपेअर केलं, अँड स्लोड इट अप टू द ॲव्हरेज 10 इयर लेवल. आणि त्याला स्लो केलेलं आहे कशासाठी, तर एक 10 वर्षाच्या ॲव्हरेजला त्याने त्याला सेट केलं आहे त्या जिओग्राफी सेक्टरला. व्हॉट इज मार्गी लाईक ॲज अ स्टुडंट, ब्राईट, ॲव्हरेज अँड बिलो ॲव्हरेज. आता मार्गी कशा प्रकारची विद्यार्थिनी होती, ब्राईट होती, ॲव्हरेज होती, किंवा मग बिलो ॲव्हरेज होती? तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता, मार्गी इज लाईक ॲन ॲव्हरेज स्टुडंट. ती एक ॲव्हरेज स्टुडंट आहे. डू यू थिंक द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज अगो. डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं का, द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज अगो, जे पुस्तक आहे ते सेंचुरीज अगो काही वर्षांपूर्वी अवेलेबल होते किंवा एक्झिस्ट होते? आन्सर, येस, द स्कूल डिस्क्राइब्ड इन द ओल्ड बुक्स डिड एक्झिस्ट. म्हणजे जी शाळा डिस्क्राईब केली आहे पुस्तकांमध्ये ती काही सेंचुरीमध्ये पूर्वी होती का? शाळा बरं का ती जी पुस्तकात मेन्शन केली आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, येस, द स्कूल डिस्क्राईब इन द ओल्ड बुक्स डिड एक्झिस्ट सेंचुरीज अगो. ज्या स्कूल जी डिस्क्राईब केलेली आहे, जिचं वर्णन केलं आहे त्या पुस्तकामध्ये, ओल्ड बुकमध्ये, तर त्या सेंचुरीज म्हणजे काही शतकांच्या अगोदर त्या शाळा होत्या. बट देअर मेथड्स ऑफ टीचिंग वेर डिफरंट. परंतु त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती ती कशी होती, तर वेगळी होती. डू यू थिंक टॉमी लाईक्स द स्कूल इन द ओल्डन डेज. तुम्हाला काय वाटतं की टॉमीला ती शाळा आवडत होती जी ओल्डन डेजला होती ती? येस, टॉमी लाईक्स दॅट स्कूल वॉट युअर मेन्शन इन द ओल्डन डेज. ओके, इथे आन्सर तुम्हाला ते दिसतंय स्क्रीनवर. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, इज टॉमी मार्गीज ब्रदर ऑर फ्रेंड. आता टॉमी इज द फ्रेंड ऑफ मार्गी. टॉमी जो आहे तो तिचा फ्रेंड होता, कोणाचा, मार्गीचा. त्यानंतर आहे, फाइंड द सेंटेन्सेस दॅट हेल्प यू टू डिसाईड दॅट. आता सेंटेन्स तुम्हाला शोधायचं जे काय करतं, गोष्ट सांगतं की मार्गीचा तो कोण होता, तर मित्र होता. आन्सर, ही वॉकड अवे व्हिस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनिथ हिज आर्म. तो काय झाला तर तिथून निघून गेला व्हिस्लिंग करत, शिट्टी वाजवत, द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनिथ हिज आर्म. आणि तिने काय केलं तर तिचे डस्टी जे बुक आहे ते तिने तिच्या आर्ममध्ये पकडलं आणि तो तिथून निघून गेला. याच्यावर आपल्याला कळतं की तो तिचा मित्र होता किंवा शेजारी मित्र होता. क्वेश्चन नंबर 12, वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर. तुम्हाला वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर, तुम्हाला आवडेल का तुम्हाला स्वतःला एक मेकॅनिकल टीचर ठेवायला? नो, आय डोंट लाईक मेकॅनिकल टीचर्स ऑफ माय ओन. मला स्वतःचा मेकॅनिकल टीचर आवडणार नाही. आय वुड लाईक टू लर्न फ्रॉम ह्युमन टीचर्स. मला ह्युमन टीचरकडून शिकायला आवडेल. डू यू अग्री विथ मार्गी. तुम्ही मार्गीसोबत अग्री आहात का? आन्सर, येस, आय अग्री विथ मार्गी बिकॉज देर इज नो फन टू सीट इन फ्रंट ऑफ मशीन्स अँड लर्न फ्रॉम देम. होय, मी अग्री आहे मार्गीसोबत, कारण कुठल्याही प्रकारचा आनंद नाही आहे कशासमोर बसायला, तर मशीनसमोर बसायला आणि त्याच्याकडून शिकायला. मशीन्स डू नॉट हॅव इमोशन लाईक ह्युमन. मशीन्सकडे माणसासारखे काय नसतात, तर इमोशन्स नसतात. क्वेश्चन नंबर 14, व्हॉट चेंजेस वुड यू लाईक टू सी इन युअर ओन स्कूल.
व्हॉट चेंजेस वूड यू लाईक टू सी इन युअर ओन स्कूल? तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये कुठले चेंजेस बघायला आवडतील? आय वूड लाईक टू सजेस्ट सम चेंजेस इन स्कूल. मला काही सजेशन्स द्यायला आवडतील स्कूल संदर्भात. नंबर 1, द स्कूल मस्ट हॅव हेल्दी इन्व्हायरमेंट. शाळेमध्ये एक सुंदर असं हेल्दी इन्व्हायरमेंट असावं. द स्कूल मस्ट फोकस ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स इन्स्टेड ऑफ फोकसिंग ॲकॅडमिक डेव्हलपमेंट. ॲकॅडमिक डेव्हलपमेंटऐवजी शाळेने काय केलं पाहिजे तर एक ऑलराऊंड डेव्हलपमेंट काय केलं पाहिजे तर फोकस केलं पाहिजेत असं मला वाटतं आहे. द स्कूल मस्ट ऑर्गनाईज मोर अँड मोर प्रॅक्टिकल सेशन्स. शाळेने खूप जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिकल सेशन्स घेतले पाहिजेत. द स्कूल मस्ट कंडक्ट मोर स्पोर्ट्स इव्हेंट इन स्कूल. शाळेने काय केलं पाहिजे तर खूप जास्त प्रमाणात काय केलं पाहिजे तर स्पोर्ट्स इव्हेंट कंडक्ट केले पाहिजेत किंवा साजरे केले पाहिजेत शाळेमध्ये. 15 क्वेश्चन नंबर, डू यू हॅव फन प्लेईंग स्टडिंग विथ युअर फ्रेंड्स? तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत खेळायला अभ्यास करायला आवडतं का? की त्यातून तुम्हाला आनंद मिळतो का? आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, आय गेट फन विथ प्लेईंग माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांसोबत मला खेळायला आवडतं ॲज वेल ॲज स्टडिंग विथ देम. आणि त्याच्यासोबत अभ्यास करायला सुद्धा मला आवडतं किंवा मला मजा किंवा गंमत त्यातून मिळते. डू यू प्ले आउटडोर गेम्स? येस, आय प्ले आउटडोर गेम्स लाईक फुटबॉल, क्रिकेट एक्सेट्रा. आता तुम्हाला वेगळा एखादा खेळ आवडत असेल तर तुम्ही लिहू शकता खो खो, कबड्डी जो असेल तो. 17 क्वेश्चन नंबर, डू यू हॅव फन प्लेईंग व्हिडिओ मोबाईल गेम्स? ओके, तुम्हाला मोबाईल गेम्स किंवा व्हिडिओ गेम्स खेळायला आवडतात का? येस, आय एन्जॉय टू प्ले व्हिडिओ गेम्स ॲज वेल ॲज मोबाईल गेम्स समटाईम्स. मला व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल जे गेम्स आहेत ते खेळायला आवडतं, कधीमध्ये मला ते खेळायला आवडतं. ओके, विच गेम डू यू प्ले? कुठले तुम्ही गेम खेळतात? आता ही स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही स्वतःची नावं लिहू शकता. ओके, तुम्हाला जे व्हिडिओ गेम आवडतात, तुम्हाला जे मोबाईल गेम आवडतात, तुम्हाला जे मैदानी गेम आवडतात त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. आता आपण येतो आहे इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे, यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला प्रॉपर यूज करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, वेअर डिड यू फाइंड इट? तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, शेवटी क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यायचा आहे, फक्त फाइंड इट नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. पंक्च्युएशन मार्क प्रॉपर आलं आहे. नंबर बी, व्हॉट इज इट अबाउट? व्हॉट्स इट अबाउट? शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हे झालं तुमचं प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. मी दिलेलं बघा प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन मार्क्स. दे हॅड अ टीचर, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा फक्त. ओके, कारण टीने सुरुवात झालेली, वाक्य सुरुवात कॅपिटल लेटरने झालेली आहे, म्हणजे फुल स्टॉप दिला म्हणजे पंक्च्युएशन मार्क आलं. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? शेवटी क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यायचा आहे. ओके, कारण प्रश्न विचारलेला आहे. ईमध्ये आहे शुअर इफ दे वेअर द सेम एज. आन्सर शुअर नंतर कॉमा, इफ दे वर द सेम एज. शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. हे असेल तुमचं आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 2, द फॉलोइंग सेंटेन्सेस, काय सेंटेन्सेस दिलेले आहे, हॅव ॲन अनयुज्युअल मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. म्हणजेच त्यांचा एक वेगळा अर्थ होतो जो स्टोरीने सांगितलेला त्यापेक्षा. राईट दिस सेंटेन्सेस वूड मीन टुडे. आणि या शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आजच्या काळातला काय आहे, अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आणि स्टोरीच्या संदर्भात त्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला काय करायचं इथे लिहायचं आहे. तर पहिलं सेंटेन्स आहे बघा, शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. ओके, तिला अपेक्षा होती की त्या शिक्षकाला काय केलं जावं तर दूर नेलं जावं. ओके, होप, तिला अशी अपेक्षा होती. आन्सर मिनिंग, आजचा काय मिनिंग होतो त्याचा, आजचा मिनिंग असं होतो की शी हॅड बीन होपिंग दॅट दे वूड डिसमिस द टीचर. तिला अपेक्षा होती की टीचर जो आहे त्याला डिसमिस केलं जावं फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. कायमस्वरूपी त्याला डिसमिस केलं जावं म्हणजे काढून टाकण्यात यावं टीचरला. आजच्या काळातला अर्थ. ओके, मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आता मिनिंग जी आहे, आता स्टोरीच्या संदर्भात काय मिनिंग यायची, तर याची मिनिंग होती शी हॅड बीन होपिंग दॅट दे वूड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. आता तिची अशी अपेक्षा आहे की जो टीचर आहे मेकॅनिकल टीचर त्याला काय केलं जावं तर स्क्रीनवरून परमनंटली रिमूव्ह केल्या जावं. सेकंड क्वेश्चन, दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फ्रॉम नियरली अ मंथ. त्यांनी काय केलं तर टॉमीचा जो टीचर आहे त्याला एका महिन्यापर्यंत काय केलं तर दूर ठेवलं होतं. तर आजचा हिशोबानं जर मिनिंग बघितलं त्याचा तर तो होतो दे हॅड सस्पेंडेड टॉमी टीचर फॉर नियरली अ मंथ. त्यांनी काय केलं होतं तर टॉमीचं जे टीचर आहे त्याला सस्पेंड केलं होतं एका महिन्यासाठी, आजच्या काळातला अर्थ. आणि स्टोरीचा जर संदर्भ घेतला तर अर्थ असा होतो की दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर नियरली अ मंथ.
जे काही स्क्रीनवर जो मेकॅनिकल टीचर आहे जे स्क्रीनवर दाखवत होता, तर ती स्क्रीनिंग जी आहे टॉमीची एका महिन्यासाठी काय केली होती, त्यांनी बंद केली होती. असा अर्थ त्याचा त्या स्टोरीनुसार होतोय. पुढचा प्रश्न आहे, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. तो रेग्युलर टीचर नव्हता, तो कोण होता, एक माणूस होता. मीनिंग टुडे, आजच्या काळातला मीनिंग, इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर हू टीच इन स्कूल. तो काय तर शाळेत शिकवणारा व्यक्ती नव्हता. इट वॉज सम पर्सन हू टॉट द स्टुडंट. असा वेगळा एखादा व्यक्ती की जो मुलांना शिकवत होता, असा त्याचा अर्थ आजच्या काळात घेता येईल. आणि त्या काळात त्याचा अर्थ होतोय की इट वॉज अ मेकॅनिकल टीचर हू टॉट स्टुडंट्स ऑन स्क्रीन रेग्युलरली. तर तो काय होता, एक मेकॅनिकल टीचर होता, मशिनरी होती ती एक प्रकारची, जी काय करत होती तर मुलांना शिकवत होती कशावर, तर स्क्रीनच्या साह्याने रेग्युलरली. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. शिक्षक कसा, माणूस हा कसा शिक्षक होऊ शकेल. आन्सर, मीनिंग टुडे. आता आजचा विचार जर केला तर इट इज अ मिनिंगलेस क्वेश्चन. हा एक मिनिंगलेस क्वेश्चन आहे, कारण काय असतात तर मॅनच काय करतो आताच्या काळामध्ये सध्या मुलांना शिकवतो. पण मिनिंग, आता संदर्भ जर बघितला आपण स्टोरीचा, तर त्यानुसार त्याचा अर्थ होतोय, they had mechanical teachers and they didn't expect a man in place of the mechanical teacher. त्यांच्याकडे मेकॅनिकल टीचर होता आणि ते काय करू शकत नव्हते तर मेकॅनिकल टीचरच्या ऐवजी एखादा मॅन जो आहे, माणूस जो आहे तो एक्सपेक्ट करतील ते ॲज अ टीचर म्हणून. ओके. नंबर ई, अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स. एक टीचर जो आहे तो फिट होतो कशासाठी, तर मुलांच्या किंवा मुलींच्या किंवा मुलांच्या माइंडसाठी तो शिकवतोय, त्यासाठी ते फिट किंवा ॲडजस्ट केलेला असतो. आन्सर, टुडेज मिनिंग, द टीचर शुड डील विथ द स्टुडंट्स अकॉर्डिंग टू द नीड. जे टीचर आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर मुलांशी अशा प्रकारे डील केलं पाहिजे, त्यांच्या गरजेनुसार डील केलं पाहिजेत. आणि मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आता स्टोरीमध्ये काय मिनिंग आहे त्याची, तर बघा, द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी रिपेअर. आता जो मेकॅनिकल टीचर आहे त्याला रिपेअर केला जावं, अँड मेड सुटेबल, आणि त्याला सुटेबल बनवलं जावं. सुटेबल म्हणजे त्यांच्यामध्ये तो ॲडजस्ट होईल अशा प्रकारे, अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल. एका प्रत्येक विद्यार्थ्याची जी गरज आहे त्यानुसार त्याला काय करता येईल, सुटेबल करता येईल. ओके, अशा प्रकारे त्या मशीनला रिपेअर केला जावा असा अर्थ होतो त्या स्टोरीच्या नुसार. पुढचा प्रश्न आहे, राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स, ॲटलिस्ट 10 वर्ड्स इच. आता बुक्स आहे, बुकशी रिलेटेड तुम्हाला 10 शब्द लिहायचे, स्कूलशी रिलेटेड तुम्हाला 10 शब्द लिहायचे, फॅमिलीशी रिलेटेड तुम्हाला काय करायचे 10 शब्द लिहायचे आहेत. मी डिरेक्टली आन्सर दिले, तुम्ही त्यामध्ये बघू शकता. राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. ओके, ॲटलिस्ट 10 वर्ड्स इच. आता हे काही शब्द दिलेत बघा, बुक, स्कूल आणि फॅमिली, यांच्याशी रिलेटेड तुम्हाला काही वर्ड्स लिहायचे आहेत. आता मी तर डिरेक्टली तुम्हाला वर्ड्स लिहितोय, ही डायग्राम जी आहे तुम्ही स्वतःच्या नोटबुकमध्ये काढायची आहे. ओके, तुमच्या शिक्षकाच्या इन्स्ट्रक्शननुसार. आन्सरमध्ये बुक आहे. आता बुकशी रिलेटेड वर्ड्स कुठले लिहू शकता तुम्ही, टीचर, नॉलेज, नॉलेज म्हणजे ज्ञान, स्टुडंट्स, कवर म्हणजे बुकला जे कवर लावतो आपण ते, नोवेल, ड्रामा, नोवेल म्हणजे कादंबरी, ड्रामा म्हणजेच नाटक, पोएट्री म्हणजे कविता, लेसन, आपल्या सर्वांना माहिती लेसन कशाला म्हणतो आपण, ऑथर म्हणजे लेखक, बुक सेलर्स पुस्तक विकणारा, पेजेस पानं ज्याला आपण म्हणतो, बुक डेपोट, इन्फॉर्मेशन, हे शब्द आहेत रिलेटेड टू बुक. स्कूल, स्कूलशी रिलेटेड शब्द लिहू शकतो आपण, टीचर्स, प्लेग्राउंड, स्टडी, लायब्ररी, क्लासेस, प्रिन्सिपल, एज्युकेशन, बुक्स, होमवर्क, स्टुडंट्स, स्टाफ रूम, ॲक्टिव्हिटीज, हे शब्द आपण लिहू शकतो स्कूलशी रिलेटेड. फॅमिलीशी रिलेटेड लिहू शकतो आपण, ग्रँडफादर, सन, पॅरेंट्स, डॉटर, स्मॉल, बिग, होम, अंकल, लव, अफेक्शन, प्राईड, जॉईंट, बॉन्डिंग, प्रोटेक्शन, केअर्स, हे काही शब्द आहेत जे फॅमिलीशी रिलेटेड आहेत. क्वेश्चन नंबर 5, रिराईट द फॉलोइंग युझिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे वापरलेल्या वाक्यांमध्ये, जसं यू आर दिसतंय, तर याला तुम्हाला काय करायचं आहे तर हा रिमूव्ह करायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे. आता ह्याचा जो आहे याचा आपण जर याला एक्सपांड केलं तर हे अशा प्रकारे लिहिलं जाईल. तर बघूया कसं दिलं आहे. पहिलं वाक्य आहे, वेन यू आर थ्रू, याला आपण सरळ रूप लिहू शकतो. तर वेन यू आर म्हणजे यू आरला आपण लिहू शकतो यू आर, हा आहे त्याचा एक्सपांड फॉर्म. ओके, तशा प्रकारचा दुसरा शब्द आहे, अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. तर इट्स याला तुम्हाला काय लिहायचं तर इट इज लिहायचं आहे, बाकी वाक्य जशाला तसं. पुढचं वाक्य आहे, आय वुडंट. आता वुडंट जे आहे त्याचं होईल वूड नॉट.
वूड नॉट, त्यामुळे आय वूड नॉट थ्रो इट अवे. ओके. शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. अंडरस्टँड. तर इथं हॅडंट जे आहे, हॅडंट दिसतंय, हॅडंटचं होईल हॅड नॉट. ओके. त्यानंतर दिसतंय व्हॉट इज इट अबाउट. हॅडंटचं झालं हॅड नॉट. व्हॉट्स इट अबाउट, तर व्हॉट्स इटचं होईल व्हॉट इज. अंडरस्टँड. अबाउट आय हॅव स्लोड इट अप, तर याचा होईल आय हॅव. याला आपण एक्सपांड करून लिहू शकतो अशा प्रकारे. ओके. त्यानंतर आहे आय डोंट नो, याला तुम्ही लिहू शकता डू नॉट, डोंटला डू नॉट तुम्ही लिहू शकता. इट वॉजंट, वॉजंटला आपण करू शकतो वॉज नॉट. ओके. अ रेग्युलर टीचर, अशा प्रकारे मी याचा आन्सर लिहू शकता. ओके. पुढचा आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मी सांगेल तुम्हाला अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. वर्ब्सला अंडरलाईन करायची आणि एक चूज करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट, आणि जो ऑप्शन आहे करेक्टली त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ओके. तर बघा काय दिलेलं आहे. पहिला प्रश्न आहे मार्गी इवर रोट अबाउट इट. अंडरलाईन द वर्ब. आता याच्यामध्ये तुम्हाला वर्ब दिसेल तो म्हणजेच रोट, आणि हा जो टेन्स आहे तो आहे पास्ट टेन्स. सेकंड. ओके. टुडे टॉमी राउंड, टुडे टॉमी फाउंड, सॉरी पास्ट, टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. याच्यामध्ये फाउंड हा आहे वर्ब आणि टेन्स आहे पास्ट. ओके. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. याच्यामध्ये वर्ब आहे नोज आणि टेन्स आहे प्रेझेंट. ओके. नोज असल्यामुळे इथे प्रेझेंट टेन्स आहे. आता हे टेन्सेस काय असतात याच्यासाठी मी स्पेशल एक सिरीज बनवली आहे टेन्सची. 12 व्हिडिओ आहेत, ते सगळे 12 टेन्सेस तुम्ही बघू शकता. तुम्हाला टेन्सचा जो प्रकार आहे तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. त्याची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, ग्रामरच्या पूर्ण प्लेलिस्टची. त्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्ण ग्रामर बघू शकता. ओके. परंतु ग्रामरची अडचण तुम्हाला कायम राहणार नाही. त्यानंतर मार्गी वॉज स्कॉर्नफुल. ओके. आता हे आहे सिंग्युलर, वॉज मार्गी असल्यामुळे सिंग्युलर आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, सिंग्युलर आहे इज. त्यानंतर अँड द टीचर्स वेअर प्लेइंग, हे आहे प्लुरल. वर म्हणजे प्लुरल इंडिकेट करते, टीचर्स आहे एकापेक्षा जास्त आहे त्यामुळे इथे प्लुरल आपलं सांगता येईल. ओके. हे झाले आन्सर्स. याच्यासाठी तुम्हाला ग्रामरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही ग्रामर सगळे बघू शकता, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला जा आणि ग्रामरची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व ग्रामर अभ्यासू शकता. दस वी सी दॅट, आता ते आपण बघितलं आहे की वर्ब फॉर्म्स शोज टेन्सेस. वर्ब जे असतात ते काय करतात, टेन्सेस सांगतात, टेन्स सांगण्याचं काम करतात. नंबर एक्सेट्रा. आता याच्यात दिसतं आपला टेन्स, इथं काय दिसतं आपला, हा जो आहे मी तुम्हाला सांगितलं कुठला, हा प्रेझेंट टेन्स होता. नो असल्यामुळे आपण सांगितलं प्रेझेंट टेन्स आहे नोज असल्यामुळं, किंवा फाउंड असल्यामुळे आपण सांगितलं पास्ट टेन्स आहे, रोट असल्यामुळे आपण सांगितलं पास्ट टेन्स आहे. म्हणजे हे काय सांगतायत तर टेन्सेस सांगतायत. इथे नंबर सांगतायत, सिंग्युलर आहे की नाही, सिंग्युलर प्लुरल. टीचर असल्यामुळे आपण प्लुरल वापरलं, म्हणजे जे वर्ब्स असतात ते नंबर्स आणि टेन्सेस सांगण्याचं काम करतात. हिअर वर्ब्स फ्रॉम चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वर्ब जे आहेत ते सब्जेक्टनुसार चेंज होत आहेत काही ठिकाणी. ओके. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. असा वर्ब फॉर्म जो डिसाईड होतो आणि चेंज होतो कशानुसार तर सब्जेक्टनुसार ऑफ द सेंटेन्स, सेंटेन्समध्ये सब्जेक्टनुसार, तर त्यालाच काय म्हणतात फायनाईट वर्ब असं म्हणतात. ओके. तर आता कशा प्रकारे बघा, यू आर व्हेरी काइंड हा सेंटेन्स आहे. ओके. यू आर व्हेरी काइंड दिसतंय सेंटेन्स. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज अकॉर्डिंग टू शी. आता या यूचा बदल आपण शी जर केला तर काय बदल होतोय बघा. आता वाक्य आहे यू आर व्हेरी काइंड, तर या यूला आपण चेंज केलं आहे शीनुसार, तर आपण शी, इजचा बदल होईल इज, शी इज व्हेरी काइंड अशा प्रकारे. तर आता तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहेत, तर तुम्हाला त्यानुसार चेंज करायचे आहेत ते. ओके. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू चेंज इन सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये चेंज झाल्यानुसार काय वर्बमध्ये बदल होतात ते तुम्हाला लिहायचे. आता पहिलं वाक्य आहे आय डोंट नो, चेंज आय टू शी. आता हा आय जो आहे त्याला शीमध्ये चेंज करायचं आहे, तर मग याचा आन्सर येईल शी. डोंट असल्यामुळे आयच्या नंतर आपण डोंट वापरतोय, पण शी नंतर आपल्याला डझंट वापरावं लागेल, कारण जे काही सिम्पल प्रेझेंटेन्स आहे त्यानंतर त्यामध्ये आय नंतर आपण वापरत असतो डू, वी नंतर आपण डू वापरत असतो, यू नंतर डू वापरत असतो. ओके. परंतु ज्यावेळेस वाक्य सुरुवात शी, ही आणि इटने होते किंवा सिंग्युलर नाउन होते त्याचं आपल्याला डज वापरावं लागतं, त्यामुळे आपण घेतोय डज शी असल्यामुळे.
ओके. टेन्सचं व्हिडिओ तुम्ही बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स, टेन्सचे सगळे व्हिडिओ बघा, तुमचा हा पॉईंट जो आहे तो कायमस्वरूपी क्लिअर होऊन जाईल. ओके. माय फादर नोज, इथे माय फादर ऐवजी तुम्हाला वी वापरायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, वी नोज. आता तुम्हाला मी सांगितलं की क्रियापद इथे यस लागलेलं आहे, तर यस निघून जाईल आणि नो आपल्याला लिहावं लागेल. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा तो आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सची मी लिंकच टाकून देतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्ही बघा, सिम्पल पास्ट टेन्ससुद्धा तुम्ही बघा. आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप, चेंज आय टू ही, आयचा बदल हीनुसार करायचा आहे. तर आय ॲम तर ही इज अशा प्रकारे बदलतो होईल, कारण युनिव्हर्सली आय नंतर ॲम वापरतात, परंतु ही नंतर काय असतं तर इज वापरलं जातं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये. ओके. आय होप तुम्हाला जे आपण आता प्रश्न उत्तर बघितलेत कशाचे, द फन दे हॅड, त्याचं वॉर्मिंग अप असेल, इंग्लिश जे काही वर्कशॉप आहे ते असेल, किंवा मार्जिन क्वेश्चन असेल, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी ही चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्व जे काही इयत्ता 9वीचे जे काही व्हिडिओ आहेत क्वेश्चन आन्सर्स ते मी अपलोड केले, त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.